परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्ह्यामध्ये समस्त आंबेडकरी समाजाकडनं जालन्यातील अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। जवळपास मागील 40 मिनिटांपासून आंबेडकरी समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण जर दुसरीकडे पाहिलं तर वाहनाच्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान दुसरीकडे पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठेतरी परभणीमध्ये जो प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे आंदोलन निषेध आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आज जालन्यात देखील सकल आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरलेला आहे, कुठेतरी आक्रमक होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। जालना शहरातील अंबड चौफुली येथे गेले 40 मिनिटांपासून आंबेडकरी समाजाकडनं रस्ता रोको सुरू आहे। काही आंबेडकरी समाजातील नागरिक देखील आपल्यासोबत आहेत। दादा, गेले 30-40 मिनिटांपासून या ठिकाणी रस्ता रोको सुरू आहे, काय प्रमुख मागणी? प्रमुख मागणी अशी आहे की परभणीला संविधानाची जी विटंबना झाली त्या विटंबनेच्या विरोधामध्ये समाजाला राग येणं साहजिक आहे। आणि आता निवडणुका झाल्यामुळं महाराष्ट्र शांत झाला आहे आणि शांत झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला पुतळ्याला संविधानाला डिवचून धक्का लावून आम्हाला हा चिडवण्याचा प्रयत्न आहे आणि याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथं आलोय। आणि परभणीचे माणसं जो निषेध करण्यासाठी बाहेर आले त्यांना अटक केलं, त्यांच्यावर खटले भरले, त्याच्यानंतर त्यांच्यावर कोम्बिंग चालू आहे। यानंतर याच्या अगोदर 2018 मध्ये ज्यावेळेस भीमा कोरेगावचं प्रकरण झालं त्यावेळेसही असेच अन्याय अत्याचार आणि खोटे गुन्हे दाखल करून लोकशाही पद्धतीने निषेध करणाऱ्या व्यक्तींना इथं थांबवल्या जात आहे, त्यांना इथं दाबून टाकण्याचा प्रयत्न होतोय, याचा आम्ही धिक्कार करतो। कुठेतरी परभणीमध्ये जिथे आंबेडकर वस्ती आहेत त्या ठिकाणी आंबेडकरी समाजातल्या लोकांना रात्री उचललं जातं, अशा प्रकारचा देखील आरोप केला जातो आंबेडकरी समाजाकडे। तेच म्हणणं आहे आमचं, जे कोम्बिंग आहे, ज्या दलित वस्त्या आहेत त्या दलित वस्त्यामध्ये जाऊन दलित कार्यकर्ते दलित समाजाचे बाया माणसं यांना पोलिसांकडून त्रास दिले जात आहे, दहशत निर्माण केले जात आहे, पोलीस स्टेशनला आणून अटक केले जात आहे। याची मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाहीर मागणी करतो, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा आणि गुन्हेगारांना अटक करून वातावरण शांत करा, ही आमची मागणी आहे। आणि म्हणून आम्ही इथं रस्ता रोको करण्यासाठी आलोय। कुठेतरी परभणीत जी घटना घडली त्यातल्या गुन्हेगारांना अटक करा, शासन करा, अशा प्रकारची मागणी आंदोलकांची। त्याचबरोबर परभणीमध्ये ज्या काही दलित वस्ती त्या ठिकाणी पोलिसांकडनं आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना कार्यकर्त्यांना उचललं जात असल्याचा आरोप देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केलेला। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।